आता ती त्यांचा प्रश्न घ्यायचा का नाही, पण मराठ्याला गांभीर्यानं नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगला माहिती. दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे, उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती आहे, कारण अगोदर हेच होते, पुन्हा तेच आहेत, फक्त खांदे बदलिले आहेत. दुपारून नांगराचा खांदा बदलिते तसं नुसतं खांदे बदलिले आहेत. फक्त इकाडी इकडे घातलेत आणि इकाडी इकडे घातलेत, काहीच फरक नाही. आमच्यात सरळ करायची ताकद आहे, दिसन त्यांना 25 जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं. मात्र या अधिवेशनामध्ये दिवस आहे, मात्र या प्रकरणात कुठलाही ब्रशब्दही कोणी काढला नाही. सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असेल, कोणच नाही. त्यांचं भागलं असेल ना, आता त्यांचं भागलं असं एखाद्या वेळेस, पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही. आणि सरकारलाही सांगतो, तुम्ही या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा. जर 25 जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा 25 जानेवारीला अंतर्वालीत येणार आहे. त्या दिवशी तुम्हाला सळो की पळो होईल, कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत. कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे. पक्ष तुमचा कुठलाही असू द्या, तो भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, कोणी असो, किंवा सामान्य शेतकरी मराठा असो, किंवा व्यावसायिक मराठा असो, किंवा नोकरदार मराठा असो, विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे. त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो, मराठी सुट्टी देणार नाहीत. लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि हे यांना 25 जानेवारीला दिसत. देश दुनिया की खबरों से जुड़े रहने के लिए ऑन टीवी न्यूज को फॉलो करें।